EFT म्हणजे काय? इमोशनल फ्रीडम टेक्निक, इमोशनल फ्रीडम टॅपिंग. तर याच्यामध्ये आपण सेटअप स्टेटमेंट वापरतो. म्हणजे इवन दोने हे स्टेटमेंट आपण सुरू करतो. इवन दो आय एम फीलिंग दिस प्रॉब्लेम, आय लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ. म्हणजेच आणि जर मला ही समस्या, हा प्रॉब्लेम, हे चॅलेंज फील होत असलं तरीही मी स्वतःवर प्रेम करते, मी स्वतःचा स्वीकार करते. म्हणजेच आय ॲक्सेप्ट मायसेल्फ अँड आय लव्ह मायसेल्फ. आणि काय होतं, खूप लोक याकडे लक्ष देत नाही आणि विचारतात की मी अशी गोष्ट का स्वीकारते की ज्यापासनं मला रिलीज व्हायचंय, मुक्त व्हायचंय, की जे मला सोडून द्यायचंय. कारण आपली ही क्षमता आहे आपल्या फिलिंग्सला स्वीकारण्याची, ज्यामुळे आपल्याकडे ती स्टक राहू शकते. म्हणजे सेटअप स्टेटमेंट म्हटल्याने म्हणजे आय ॲक्सेप्ट मायसेल्फ, आपण आपल्या प्रॉब्लेमबद्दलच्या जजमेंटला न्यूट्रलाइज करायला मदत करतो. जेव्हा मी ॲक्सेप्ट करते तेव्हा मी त्या जजमेंटला न्यूट्रलाइज करते. तुम्ही हे सेटअप सेंटेन्स किंवा स्टेटमेंट 3 वेळा म्हणायचं असतं. आणि मग काय होतं, ते मेटाफर ॲक्टिव्ह होतं आणि बाकीच्या प्रोसेसकडे लक्ष जायला सुरुवात होते. मग ह्याच्यात काही खूप फॅन्सी लँग्वेजची गरज नाही आहे. काय पाहिजे? ऑनेस्टी पाहिजे. आपल्या फिलिंगला मान्यता द्यायची. काय फील होतंय हे ट्रूथ, हे सत्य बाहेर आणायचंय, बोलायचंय. या ॲक्टिवेट एक्सरसाइजमुळे तुमचे पॉईंट्स ॲक्टिवेट होतात की जे ब्रेनला काम सिग्नल पाठवतात. म्हणजे ब्रेनला कळतं की या थॉट किंवा फिलिंग सोबतही तुम्ही सेफ आहात. रिलॅक्स होणं काही खूपसं अवघड नाही आहे. जरी मला अँक्शियस फील होतंय तरी रिलॅक्स व्हायला मला अवघड नाही आहे, मला सेफ आहे, हे सिग्नल्स आपण ब्रेनला पाठवतो. मग फॉर एक्झाम्पल, जर मला वाटत असेल की आय एम नॉट गुड इनफ, ही जर फिलिंग माझ्यात असेल की मी पुरेसी नाही आहे, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, माझ्याच्याने हे शक्य नाही, होणार नाही, माझा एक्सपिरियन्स नाही, मला माझं तेवढं एज्युकेशन नाही, मला अपॉर्च्युनिटीज नाही, काहीही रिझन असो, बट इफ आय एम फीलिंग दॅट आय एम नॉट गुड इनफ, मग ते कसं करायचं? ओके, इवन दो, म्हणजे जरीही मला असं वाटतंय की मी पुरेशी नाहीये, पूरक नाहीये एखादी गोष्ट करायला, एखादं गोल अचीव करायला, तरीही पण मी माझा स्वीकार करते, मी माझ्या प्रेम करते. इवन दो आय फील नॉट गुड इनफ, स्टील आय ॲक्सेप्ट अँड लव्ह मायसेल्फ. ओके, आणि हे स्टेटमेंट 3 वेळा म्हणायचंय. म्हणजे काय करायचंय, ते मनावरती, ब्रेनवरती बिंबवायचंय. म्हणून त्याचं 3 वेळेस रिपिटेशन करायचंय. ओके, सो सेट, इवन दो आय एम फीलिंग आय एम नॉट गुड इनफ, जरीही मी पूरक नसेन तरीही मी स्वतःला स्वीकारते, स्वतःवर प्रेम करते. आणि मग टॅपिंग पॉईंट्सला सुरुवात करायची. मला वाटतंय की मी पुरेसी नाही, आय एम नॉट गुड इनफ. मला वाटतंय मी कधीच व्यवस्थित नाही आहे किंवा व्यवस्थित करत नाही, योग्य करत नाही, मी परफेक्ट नाही आहे. मला वाटतंय मी कुठेतरी कमी आहे, माझ्याकडनं गोष्टी होत नाही. मला वाटतंय की माझ्यात काही चांगल्या गोष्टीच नाही आहेत किंवा माझ्यात खूप कमतरता आहे. मला वाटतंय की मी योग्य नाही आहे, माझं तेवढं शिक्षण नाही आहे, मला तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाही आहे. आणि ही नॉट इनफची भावना मला कंट्रोल करते. कुठलंही काम हातात घेतलं की मला वाटतंय नाही, माझ्याच्याने शक्य नाही आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही, मला ट्रस्टच नाही, मी करू शकेन की नाही, मी पुरेशी नाही आहे. आणि ही भावना माझ्यात आहे, मी पुरेशी नाही आहे, ही भावना माझ्यात आहे. So I'm accepting this emotion. Now I want to release this. ही पुरेशी नाही भावना मी रिलीज करते, मी सोडून देते. ही पुरेशी नाही आहे ही भावना मी सोडून देत आहे. ही भावना मी रिलीज करत आहे, ही भावना मी रिलीज करत आहे. I'm not good enough. I'm releasing this feeling.
ही पुरेशी नाही आहे, ही भावना मी रिलीज करत आहे. 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 आणि मग डीप श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे श्वास सोडायचा and release this feeling of not good enough. One more time, take a deep breath and release this not good enough feeling. Blow it out. Now check yourself. Go within and check yourself. How do you feel? Immediately तुम्हाला खूप शांत, हलकं आणि रिलीज वाटेल. हे नक्की करून पहा आणि मला कळवा. हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्याला कोणाला याची गरज असेल त्यांना फॉरवर्ड करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू.